मी अर्जुन शर्मा, 25 वर्षांचा, मुंबईत राहणारा सॉफ्टवेअर इंजिनियर. माझं आयुष्य डेटा कोड्स, डेडलाईन्स आणि नाईट शिफ्ट्सच्या मध्ये अडकलेलं. पण माझ्या चेहऱ्यावरची ती हसरी नजर, 5 फूट 11 उंची आणि फिट बॉडी मुलींना एकदा तरी वळून पाहायला भाग पाडते. ऑफिसमधल्या मुली मला कोडिंग पिन्स म्हणतात, पण मला माहितीये त्यांच्या डोळ्यात फक्त माझी हेअरस्टाईल आणि स्माईल दिसते. एके दिवशी मला कामानिमित्त मुंबईहून चेन्नईला जायचं होतं. हा प्रवास माझ्या करिअरसाठी गेम चेंजर ठरणार होता. एका मोठ्या MNCची इंटरव्ह्यू. मी 3 महिन्याआधीच AC 3 टियरचं तिकीट बुक केलं, पण मे महिन्याच्या त्या उकाड्यात ACचा फायदा फारसा जाणवत नव्हता. ट्रेन होती मुंबई चेन्नई एक्सप्रेस, संध्याकाळी 6:30 वाजता. मी CST स्टेशनवर 5:15ला पोचलो. माझी सीट होती लोअर बर्थ S8 63. मी बॅग ठेवली, हेडफोन्स लावले आणि खिडकीतून बाहेर पाहत बसलो. ट्रेन हळूहळू भरायला लागली. घाम, गोंगाट आणि चहा वडापावचा वास, सगळंच मिश्रित. काही मिनिटांत कोच भरला. एक आजोबा डबा उघडून भज्जी खात होते. एक कुटुंब 4 सीट्सवर 7 जण बसले होते. एक मुलगा हेडफोन्स लावून गाणी ऐकत होता. तेव्हाच माझं लक्ष गेलं सुमनताईंकडे. त्या साधारण 45 वर्षांच्या, शांत, सौम्य स्वभावाच्या. त्यांच्यासोबत होत्या त्यांच्या 2 मुली, प्रिया 21 वर्षांची आणि नेहा 18 वर्षांची. प्रियाने घातलेला लाल अनारकली ड्रेस, स्लीवलेस, मोकळे लांब केस, डोळ्यात काजळ, ओठांवर गुलाबी लिप ग्लॉस. तिच्या ड्रेसचा फ्लो तिच्या नाजूक कमरेला हलके स्पर्श करत होता. नेहाने ब्ल्यू जीन्स आणि व्हाईट क्रॉप टॉप घातला होता. पोनीटेल, हातात मोबाईल, डोळ्यात चंचलता. सुमनताईंना उकाड्याने त्रास होत होता. त्यांनी मला हळूच विचारलं, बेटा मी खिडकीकडे बसू शकते का? मला दमछाक होते आहे आणि मला बीपीचा त्रास आहे. मी हसलो आणि म्हणालो, नक्की ताई, तुम्ही बसा, मी प्रियाजवळ बसतो. मी उठलो, माझी बॅग उचलली आणि प्रियाच्या शेजारी जाऊन बसलो. प्रियाने मला पाहिलं. तिच्या डोळ्यात हलकीशी लाज वाटली, पण हसऱ्या ओठ. ट्रेनने 5:55 वेग पकडला. धक्के सुरू झाले. पहिला धक्का, तिचं खांदं माझ्या छातीला हलकेच टेकलं. दुसरा धक्का, तिच्या लांब केसांचा मंद सुगंध माझ्या नाकात शिरला. तिसरा धक्का, तिच्या डाव्या हाताची कोपर माझ्या कमरेला टेकली. तिच्या शरीराची ऊब, तिच्या परफ्यूमचा मंद सुगंध, कदाचित लॅक्मेचा रोज फ्रेशनेसी माझ्या मनात वादळ घालत होता. प्रिया अस्वस्थ होऊन स्वतःला मागे सरकवण्याचा प्रयत्न करत होती, पण जागाच नव्हती. ती बडबडली. आई म्हणायच्या AC बुक करा, पण त्या काही ऐकतच नाहीत. म्हणतात ACमध्ये गुदमरतं. मी हसत म्हणालो, अगं ट्रेनमधली गर्दी तर नेहमीचीच. एकदा तर मी बाथरूमजवळ उभा राहून संपूर्ण प्रवास केला होता. प्रिया एकदम हसली. काय, बाथरूमजवळ? तुमचं तिकीट नव्हतं का? मी खुलासा केला. तिकीट होतं, पण इतकी गर्दी की सीटपर्यंत पोहोचलोच नव्हतो. लोकांनी मला बाथरूम गँगचा मेंबर बनवलं होतं. नेहा हसत म्हणाली, भाई तुम्ही तर ॲडव्हेंचर किंग आहात. आम्ही तिघेही हसत हसत गप्पा मारायला लागलो. प्रियाने मला तिच्या कॉलेजबद्दल सांगितलं. ती फायनल इयर BCom करत आहे. तिला डान्स आवडतं आणि तिची ड्रीम जॉब आहे बँकेत. नेहा 10वीत होती. तिला क्रिकेट आणि टिकटॉक आवडतं. सुमनताईंनी त्यांच्या गावाबद्दल सांगितलं. त्या चेन्नईला नातेवाईकांकडे जात होत्या. काही तासात उकाडा असह्य झाला. सुमनताई आणि प्रियाचं पाणी संपलं. प्रिया निराश स्वरात म्हणाली, मला तर आता बेशुद्ध होईल असं वाटतंय. पाणी मिळालं नाही तर? तिच्या थकलेल्या डोळ्यातली अस्वस्थता, तिच्या ओठांची कोरड, तिच्या गालांवरची घामाची चमक, सगळं पाहून माझ्या मनात काहीतरी करावंसं वाटलं. ट्रेन एका छोट्या स्टेशनवर, सोलापूरजवळ थांबली. गर्दीमुळे दारापर्यंत जाणं अशक्य, पण माझं लक्ष गेलं इमर्जन्सी खिडकीवर. मी प्रिया आणि नेहाकडे बॅग सोडली, खिडकी उघडली आणि बाहेर उडी मारली. प्रिया आणि सुमनताई आश्चर्याने पाहत होत्या. स्टेशनवर धावत मी 2 पाण्याच्या बाटल्या, एक थम्सअप आणि एक स्प्राईट घेतलं. घामाने भिजलेल्या अवस्थेत मी परत खिडकीतून आत चढलो. प्रियाच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर. तिने पाणी घेताना माझ्या हाताला हलके स्पर्श केला आणि हसत म्हणाली, थँक्यू हिरो. नेहा म्हणाली, भाई तुम्ही तर मिशन इम्पॉसिबल करून आलात. सुमनताईंनी आशीर्वाद दिला, बेटा तुझ्यासारखा मुलगा माझ्या मुलींना मिळाला तर? प्रिया लाजली, पण माझ्याकडे पाहून हसली. मी हसलो आणि म्हणालो, ताई मी तर फक्त पाणी आणलं. तुमच्या मुलींनी मला हिरो बनवलं. रात्री 11 वाजले. कोल्ड ड्रिंक प्यायल्यामुळे प्रियाला वॉशरूमला जायचं होतं. ती संकोचत सुमनताईंना म्हणाली, मम्मी मला. सुमनताईंनी मान डोलावली. प्रिया उठली, पण वॉशरूमकडे पाहताच थंबकली. लोक खाली बसलेले, रस्ता पूर्ण बंद. प्रिया परत आली, चिडचिडत म्हणाली, अशक्य आहे. मी म्हणालो, चल मी सोबत येतो, लोक वाट देतील. सुमनताईंनी होकार दिला.
मी, प्रिया आणि नेहा तिघे निघालो. मी रस्त्यातील लोकांना जरा साईड हो ना, मुलींना जायचं आहे असं सांगत होतो. एक आजोबा उठले, एक काका हसले आणि हळूहळू वाट झाली. वॉशरूमपर्यंत पोहोचलो, पण सगळे व्यस्त. एक मुलगा प्रियाला टक लावून पाहत होता. मला राग आला. मी म्हणालो, अरे भाई, आयुष्यात मुलगी पाहिली नाहीस का? आदिवासी काळातून आलास काय? तो लाजला, दुसरीकडे पाहायला लागला. प्रिया हसली. अर्जुन, तुम्ही तर माझे सिक्युरिटी गार्ड आहात. अखेर वॉशरूम मोकळं झालं. नेहा आधी गेली, मग प्रिया. बाहेर मी आणि नेहा उभे होतो. नेहा म्हणाली, भाई तुम्ही खूप कूल आहात. प्रिया दिला तुमच्यासारखा बॉयफ्रेंड मिळाला तर मजा येईल. मी हसलो आणि म्हणालो, अगं मी फक्त मदत करतो. परत येताना प्रिया म्हणाली, अर्जुन जर तुम्ही नसतात तर आम्ही अडकून पडलो असतो. सुमनताईंनी माझी पाठ ठोपटवली. रात्री 9 वाजले. जेवणाचा वास पसरला. सुमनताईंनी डबा उघडला. भाकरी, उसळ आणि लोणचं. प्रियाने मला विचारलं, अर्जुन तू काय आणलंस? मी संकोचात म्हणालो, मी मटण बिर्याणी आणली. प्रियाच्या डोळ्यात चमक आली. वाह, मला बिर्याणी खूप आवडते. तिने सुमनताईंना खिडकीकडे पाठवलं आणि मला तिच्या नेहाच्या मध्ये बसायला सांगितलं. बिर्याणीचा मसाल्याचा वास पूर्ण कोचमध्ये पसरला. प्रिया म्हणाली, अर्जुन तू हाताने खातोस की चमच्याने? मी हसलो. हाताने. बिर्याणी तर प्रेमाने खातात. तिने माझ्या बोटांना हलके स्पर्श करत तांदूळ दिला. नेहा हसत म्हणाली, धी तू तर रोमॅन्टिक झालीस. प्रिया लाजली, पण हसली. मी त्यांना माझ्या मुंबई लाईफबद्दल सांगितलं. ऑफिस, जिम आणि माझी ड्रीम कार ऑडी. प्रिया म्हणाली, मला तर बाईक राईड आवडते. तू मला कधी घेऊन जाशील? मी हसलो, नक्की, चेन्नईला पोहोचल्यावर. रात्री 12 वाजले. सुमनताईंचे पाय दुखायला लागले. मी सुचवलं, ताई तुम्ही खाली झोपा, मी आणि प्रिया वरच्या बर्थवर बसू. सुमनताई संकोचल्या, पण मी आग्रह केला. खाली चटाई टाकली. नेहा झोपली. सुमनताई सीटवर, मी आणि प्रिया वरच्या बर्थवर. अंधार, फक्त ट्रेनच्या लाईटचा मंद प्रकाश. ट्रेनच्या धक्क्यांमुळे तिचं खांदा माझ्या छातीला टेकलं. तिच्या श्वासाची ऊब, तिच्या केसांचा सुगंध माझ्या मनात वादळ घालत होतं. ती झोपली. माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. मी हळूच माझा हात तिच्या कमरेवर ठेवला, तिला आधार देण्यासाठी. ती जागी झाली, पण हसली. हळूच म्हणाली, अर्जुन असं केलंस तर मला झोप कशी येणार? मी हसत, झोप एवढी महत्वाची आहे का? तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि माझा हात स्वतःच्या कमरेवर घट्ट पकडला. आम्ही चादर घेतली. त्या अंधाऱ्या बर्थवर आमच्या गप्पा सुरू झाल्या. तिने मला तिच्या पहिल्या क्रशबद्दल सांगितलं. मी माझ्या पहिल्या ब्रेकअपबद्दल सांगितलं. तिच्या थरथरत्या बोटांनी माझा हात दाबला. तिच्या ओठांवरचं ते लाजिराण हसू. तिच्या श्वासाची गती वाढली. माझ्या हाताचा तिच्या कमरेवरचा हलकाच दाब. सारी रात्र झोपली नाही. आम्ही एकमेकांच्या नजरेत हरवलो. तिने हळूच माझ्या कानात कुजबुजलं, अर्जुन तू खूप स्पेशल आहेस. सकाळी 6:30 वाजले. ट्रेन चेन्नईजवळ आली. आम्ही वेगळे झालो. मी खाली उतरलो. प्रिया वरून खाली पाहत होती. सुमनताई उठल्या, अर्जुन तू खूप चांगला आहेस. स्टेशनवर रमेश काका वाट पाहत होते. सुमनताईंनी माझी पाठ ठोपटवली. प्रिया मागे वळली. तिच्या डोळ्यात प्रेम आणि आशा. मी तिला थांबवलं. प्रिया तुझा नंबर दे. तिने हसत नंबर दिला. त्या क्षणाने आमच्या आयुष्याला नवं वळण दिलं. ट्रेन थांबली. आम्ही उतरलो. रमेश काका हसले, धन्यवाद बेटा, तू माझ्या कुटुंबाची खूप मदत केलीस. मी संकोचत म्हणालो, अंकल हे तर माझं कर्तव्य होतं. पुढचे 8 महिने आम्ही फोन, मेसेज आणि व्हिडिओ कॉल्सवर एकमेकांशी जोडलेले राहिलो. रोज 3 तासांचे कॉल्स, गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेज. व्हिडिओ कॉल्सवर तिचं लाजणं. मी तिला माझी ट्रेन प्रिन्सेस म्हणायचो. ती मला माझा हिरो म्हणायची. माझी नोकरी स्थिर झाली. पगार 85,000 रुपये महिना. मी माझ्या फ्लॅटमध्ये राहायला लागलो. प्रियाने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. एके दिवशी मी प्रियाच्या घरी गेलो. सुमनताईंनी आनंदाने स्वागत केलं. रमेश काकांनी विचारलं, बोल काय म्हणायचं आहे? मी धैर्याने, काका मी प्रियाशी लग्न करू इच्छितो. सुमनताईंनी हसत पाठिंबा दिला. रमेश काका विचारात पडले, पण अखेर म्हणाले, तू माझ्या मुलीला सुखी ठेवशील तर मला काही हरकत नाही. आमचं लग्न थाटामाठात झालं. त्या दिवशी प्रियाने माझ्या हातात हात घालत हळूच कुजबुजली, अर्जुन त्या ट्रेनच्या रात्री मी तुझ्या डोळ्यात हरवले होते. आज आम्ही मुंबईत आनंदाने राहतो. रोज सकाळी तिचा हातातला चहा, रात्री तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपणं आणि त्या ट्रेनच्या रात्रीच्या आठवणी काढून हसणं. त्या धक्क्यांनी आम्हाला एकमेकांशी जोडलं आणि त्या रात्रीने आमच्या आयुष्याला नवं स्वप्न दिलं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी लाईफ मराठी हब या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.